ब्रेक नंतर आपण पुन्हा एकत्र आलेलो आहोत विचित्र विश्वाच्या सफरीमध्ये। आता आपल्याला पाहायचं आहे विचित्र इमारती आणि ताव मारायचा आहे तो विचित्र पदार्थांवर। विविध विचित्र विश्वामध्ये जगातल्या विचित्र वास्तूंबाबत जाणून घेऊयात। मकाऊतील द ग्रँड लिस्बा हॉटेल या हॉटेलच्या इमारतीचा आकार हा भल्या मोठ्या ट्रॉफी सारखाच भासतो। एखादी इमारत नाचली तर कशी दिसेल? बहुतेक याचीच कल्पना आर्किटेक्चर व्लादो मिलुनिच यांनी केली असावी आणि प्रागमध्ये हे डान्सिंग हाऊस बनवलं असावं। ग्रंथालयात पुस्तकं तर आपण पाहतो, मात्र पुस्तकात ग्रंथालय पाहिलंय का? मिसौरीतील एका ग्रंथालयाची इमारत म्हणजे भली मोठी पुस्तकच आहे। वास्तुकलेतील प्रसिद्ध नाव म्हणजे एर्विन वुर्म ऑस्ट्रियातील एका संग्रहालयावर घरच पडलंय असं एर्विन यांनी दाखवलंय आणि आपल्या या वास्तुकलेला हाऊस अटॅक असं नावही दिलंय। अशीच विचित्र कल्पना टेरी निकोलसन यांनी सुद्धा केली आहे। त्यांनी तर अमेरिकेतल्या एका इमारतीची रचनाच उलटी केली आहे। वंडर वर्क्स असं या इमारतीचं नाव असून तिथे वैज्ञानिक प्रयोग केले जातात। अमेरिकेतच द लोंगाबेर्गेर ही कंपनी लाकडी बास्केट बनवते, म्हणूनच की काय या कंपनीची बाह्य रचनाच लाकडी बास्केट दिसेल अशी केली आहे। जर्मनीतील ही वास्तू पाहिली तर एक शानदार हॉटेल वाटेल, मात्र हे हॉटेल नसून जर्मनीतील सर्वात मोठी द नॉर्देउत्से लँडेसबँक आहे। विचित्र विविध विश्वात आपण विचित्र इमारती पाहिल्या। जगाच्या वाटीवर खाल्ले जाणारे विचित्र पदार्थ आपण पाहणार आहोत विचित्र विश्वच्या या भागात। आतापर्यंत रेड वाईन, व्हाईट वाईन तुम्ही ऐकलीच असेल, पण कधी स्नेक वाईन बद्दल तुम्ही ऐकलंय का? चीन, व्हिएतनाम आणि साऊथ कोरियामध्ये सापापासून स्नेक वाईन बनवण्यात येते आणि लोक ती आवडीने पितात। विषयाची परीक्षा कशाला अशी मराठीत म्हण आहे, पण ही म्हण जपानमध्ये प्रत्यक्षात उतरवली जाते। फुगू नावाच्या माशाला जर विशिष्ट पद्धतीने बनवलं नाही तर त्या माशामध्ये असणाऱ्या विषामुळे माणसाचा जीव सुद्धा जाण्याची शक्यता असते। 2000 सालापासून आतापर्यंत 20 लोकांना आपला जीव गमवावा लागलाय। जपान नंतर आपण जाऊयात कंबोडियामध्ये, जिथे फ्राईड स्पायडर म्हणजेच तळलेले कोळी असे खाल्ले जातात। एका सर्वेक्षणानुसार दर आठवड्याला 200हून जास्त कोळी इकडे खाल्ले जातात। लहानपणी नाकतोड्यापासून लांब राहा असं शिकवलं जातं, पण मेक्सिकोमध्ये चक्क नाकतोड्याची चटणी बनवली जाते। मस्त लिंबू आणि लसूणाबरोबर या नाकतोड्यांचा आस्वाद घेतला जातो। जगातली सगळ्यात महाग कॉफी ही प्रति किलो $11,000 विकली जाते। त्या कॉफीच्या किमतीपेक्षा विशेष म्हणजे ती कॉफी मिळवण्याची पद्धत।
थायलंडमध्ये हत्तीच्या विष्ठेतून या कॉफीच्या बिया वेचल्या जातात. आजच्या विविध विचित्र विश्वामध्ये इतकंच. पुढच्या भागात अशाच विचित्र गोष्टी पाहूयात. काय मग थक्क झालात ना तुम्ही? मी सुद्धा झालोय. या विचित्र विश्वाच्या सफरीमध्ये या विश्वातून तुमच्याप्रमाणे आम्हाला सुद्धा आता बाहेर पडावंसं वाटत नाही आहे. मात्र आता आपल्याला इथंच थांबावं लागेल, कारण वेळ अपुरा आहे. मात्र तुम्ही अजिबात निराश होऊ नका. जय महाराष्ट्र आपल्यासाठी पुढील भागामध्ये पुन्हा विचित्र विश्वाच्या सफरीवर आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत. तेव्हा पाहत राहा जय महाराष्ट्र. बिनधास्त, अचूक, थेट.